तुमच्यात पण शिळ्या भाकरी राहतात आणि राहिल्यावर ते कोण खाणार ह्याचं टेन्शन तुमच्यात पण असतं का? आज अशी तुम्हाला रेसिपी दाखवते की ही जर रेसिपी तुम्ही केला तर त्या शिळ्या भाकरी खाण्यासाठी सुद्धा तुमच्यात भांडण होतील. तर बघा काय करायचं, पहिलं राहिलेली शिळी भाकरी घ्यायची, छान कुस्करून घ्यायची, त्याच्यानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्या. फिरवून ह्याच्यासाठी घ्यायचं कारण आपण जे त्यामध्ये ॲड करणार आहे ते छान प्रकारे त्यामध्ये मिक्स होईल. नंतर घरगुती दही घ्यायचं, ते दहीचं ताक करून घ्यायचं, त्याच्यानंतर ते ताक त्यामध्ये मिक्स करायचं, थोडंसं मीठ टाकायचं, एक 5 मिनटं मुरवत ठेवायचं. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल थोडंसं गरम करायचं, त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आणि तो तडका दिलेला आहे ते त्या ताकावर छानपैकी पसरून घ्यायचं. फक्त काळजी एवढीच घ्या की ताक तुमचं जास्त आंबट नसावं, व्यवस्थित आपलं रोजच्या इरजणातलं असतं ना तसंच असावं. अशी भाकरी खाऊन बघा, डाएटसाठी खूप चांगली आहे, पोटही भरतं. कशी वाटली रेसिपी सांगा, लाईक सबस्क्राईब